असं म्हटलं जातं की जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे, पण काय जगाने बुद्धाला नाकारून युद्धाला जवळ करून घेतलं आहे का? हा महत्वाचा प्रश्न तयार होत आहे. याला कारण काय, तर नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. हा अहवाल नेमका काय सांगतो, कशा संबंधित हा अहवाल आहे, आणि या अहवालातून असं दिसून येतं की भारताने पाकिस्तानला मागे टाकलेलं आहे. कुठल्या बाबतीत भारताने पाकिस्तानला मागे टाकलेला आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा अहवाल का महत्वाचा आहे, या सर्व अनुषंगाने आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करून घेणार आहोत. हे प्रकरण समजून घेणार आहोत, नेमकं प्रकरण काय आहे. सो हेलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. भारत पुढे पाकिस्तान मागे, सिप्री इयर बुक 2026. नेमका कुठल्या अहवालाबद्दल आपण चर्चा करतोय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण चर्चा करूया, पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला आता नव्याने सांगायला नको, परंतु राज्यसेवा मुख्य परीक्षा आता तोंडावर आलेली आहे आणि त्या परीक्षेसाठी आन्सर रायटिंग हा एक महत्वाचा घटक आहे. याच अनुषंगाने मी या पुस्तकामध्ये विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितच हे पुस्तक तुमचं मार्क्स वाढवून देण्यात मदत करू शकतं. तुम्ही मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. चला आता बातमी बघूया. बातमी नेमकी काय आहे? इंडिया एक्सपांड्स न्यूक्लिअर आर्सेनल टू अराउंड 190 वॉर हेड्स. हे नेमकं काय असतं हे पण आपण बघणार आहोत. सोबतच काय, इंडिया वर्ल्ड्स 5th लार्जेस्ट मिलिटरी स्पेंडर. ठीक आहे, म्हणजे जे काही मिलिटरीचा जो खर्च आहे त्यामध्ये भारत हा 5व्या नंबरवर आहे मिलिटरीचा खर्च करण्यामध्ये. आणि अजून कुठले कुठले देश आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया. याचा तुम्हाला सिक्वेन्स सुद्धा विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. सो अतिशय महत्वाचं आहे. ही बघा, ही आहे इंडियाज न्यूक्लिअर पॉवर, म्हणजे अण्वस्त्राची जी पॉवर आहे भारताची ती सुद्धा यामध्ये सांगितलेली आहे. आता ही सांगितलेली कोणी आहे किंवा हा रिपोर्ट जो आहे तो कोणी पब्लिश केलेला आहे, तर एक सिप्री नावाची इन्स्टिट्यूशन आहे, एक इन्स्टिट्यूट आहे जी 1966 मध्ये स्थापन झालेली होती. हे मी याकरता सांगतोय कारण आता 2026 सुरू आहे आणि याचाच अर्थ काय, तर या इन्स्टिट्यूटला 60 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि जेव्हा असे काही महत्वाची काय वर्ष त्या ठिकाणी येतात, सो आयोग नेहमी त्याकडे लक्ष देऊन असतो. ठीक आहे. सो स्वीडनमध्ये स्टॉकहोम नावाचं काय आहे शहर आहे, त्यामध्ये हिची काय म्हणताय मुख्यालय आपल्याला दिसून येतं. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट असा हा सिप्रीचा फुल फॉर्म होतो. यालाच आपण काय म्हणतो, इयर बुक सुद्धा म्हणतो. दरवर्षी हा पब्लिश करत असतो. मग कुठल्या देशामध्ये किती न्यूक्लिअर वेपन आहे, कुठल्या देशांनी मिलिटरीवर किती खर्च केलेला आहे, सध्याची स्थिती काय, असा सर्व एकूण अहवाल मिलिटरी रिलेटेड ही सिप्री इन्स्टिट्यूट काय करत असते, सादर करत असते. त्यांचाच हा रिपोर्ट आलेला आहे. बरं, आता या रिपोर्टमध्ये काय सांगितलेलं आहे, तर जगातील सर्वाधिक संरक्षण खर्च करणारे देश. ठीक आहे, हे आपण एकदा बघून घेऊया. आता बघा, हा जो रिपोर्ट आहे हा 2026 आहे, पण यामध्ये जो डेटा वापरलेला असेल तो 2025च्या अनुषंगाने वापरलेला आहे. 2026 मध्ये हा रिपोर्ट आलेला आहे. सो यामध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊ देऊ नका. बघा, जर आपण एक नंबरवर बघितलं तर ऑफकोर्स युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, म्हणजे अमेरिका आपल्याला एक नंबरवर दिसतो, ज्यामध्ये $954 बिलियन इतका खर्च अमेरिका आपल्या संरक्षणासाठी करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की सर्व जग मिळून जर ₹100 खर्च करत असेल आपल्या संरक्षणासाठी, तर या ₹100 जवळपास ₹33 हा एकटा अमेरिका खर्च करेल. ठीक आहे, म्हणून हा तुम्हाला एक नंबरवर दिसून येईल. त्यानंतर 2 नंबरवर जर आपण बघितलं तर चायना आहे, 3 नंबरवर रशिया, 4 नंबरवर जर्मनी आणि 5 वर आपला इंडिया दिसतो, ज्याचा आकडा आहे $92.1 बिलियन. हा सुद्धा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. सो हे सर्वाधिक संरक्षण खर्च करणारे देश आहे. आय होप तुमच्या हे लक्षात आलेले असेल. बघा, आता पुन्हा इथे यामध्ये काय सांगितलेलं आहे की सिप्री 2026 चा अहवाल काय म्हणतो, जो जून मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला होता. तर जगातील 9 अण्वस्त्रधारी देशांनी 2025 मध्ये अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण सुरू ठेवलेले आहे. म्हणजे कोणीच या न्यूक्लिअर वेपन मध्ये, न्यूक्लिअर पॉवर मध्ये कमतरता केलेली नाही. सर्वांना या रेसमध्ये पुढे राहायचं आहे असं या अहवालातून दिसून येतं. ठीक आहे, भारताने अण्वस्त्र साठ्यात वाढ केली असून पाकिस्तानवर आघाडी कायम ठेवलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ पाकिस्तान मागे आहे आणि भारत पुढे आहे. ठीक आहे, सो भारताकडे आता 190 अण्वस्त्र, तर पाकिस्तानकडे किती आहे, 170. म्हणजे इतकाही काही आपण पुढे त्या ठिकाणी म्हणता येणार नाही, पण स्टील आपण पाकिस्तानला मागे ठेवलेला आहे. भारताने 12 अण्वस्त्र डिप्लॉइड स्थितीत ठेवलेली आहे. आता ही डिप्लॉइड स्थिती काय असते,
हे सुद्धा आपण पुढे बघून घेणार आहोत. सो हा एक काय म्हणतात, ही एक न्यूज आपल्याकडे या अहवालातून दिसून येते की आपण पाकिस्तानला मागे टाकलेला आहे किंवा पाकिस्तानला ऑलरेडी मागे ठेवलेला आहे. आणि भारत पाकिस्ताना संबंधित या अहवालामध्ये एक महत्वाचं स्टेटमेंट सुद्धा झालेलं आहे, ते सुद्धा आपण समोर बघणार आहोत. ठीक आहे, आता पुढे बघा, जे मी तुम्हाला म्हटलं की डिप्लॉइड स्थितीत जे 12 अण्वस्त्र आपण ठेवलेले आहे. सो हे डिप्लॉइड न्यूक्लिअर वॉरहेड्स म्हणजे नेमकं काय असतं आणि स्टोर्ड वॉरहेड काय असतं हे सुद्धा आपण बघून घ्या. बघा, डिप्लॉइड स्थितीमध्ये नेमकं काय असतं की प्रत्यक्ष क्षेपणास्त्र किंवा विमानांवर बसवलेले जे अण्वस्त्र आहे, जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, तसे आपल्याकडे किती आहेत तर 12 आहेत. येते लक्षामध्ये. आणि मग जे बाकी काही उरलेले असतील ते काय आहे, स्टोर्ड वॉरहेड मध्ये आपल्याकडे ठेवलेले असतील. कमी वेळेत वापरासाठी हे तयार असतात. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल की भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं किंवा भारत आणि चायनाचं युद्ध झालं, सो तशा स्थितीमध्ये मग आपण न्यूक्लिअर साठी प्रिपेअर आहोत. जनरली आपण ते वापरणार नाही, पण ते तयार असणं हे खूप महत्वाचं असतं. याचा अर्थ काय की धाक दाखवणे. ठीक आहे, सो बघा, स्टोर्ड वॉरहेड मध्ये काय असतं की साठवण केंद्रामध्ये ठेवलेले असतात आणि त्वरित वापरण्यासाठी हे उपलब्ध नसतात. त्यासाठी एक वेगळी तयारी करावी लागतात, जे की थोडीशी टाइम कन्झ्युमिंग वाली असते. ठीक आहे, सो असं या अहवालातून आपल्याला दिसून येतं. त्यानंतर अधिक जलद प्रतिसाद क्षमता आहे. म्हणजेच काय की जे 12 अण्वस्त्र आपण तैनात ठेवलेले आहेत, म्हणजे डिप्लॉइड स्टेटमध्ये ठेवलेले आहे, तो जलद प्रतिसाद क्षमता आपल्याकडे आहे. आणि विश्वासार्ह न्यूक्लिअर डिटरन्स म्हणजे काय की आपल्याकडे न्यूक्लिअर पॉवर आहे याचा कुणाला तरी धाक दाखवणे. म्हणजे अर्थातच चायना, पाकिस्तान किंवा अजून ज्या देशांसोबत आपलं पटत नाही किंवा थोडासा वादविवाद आपल्या त्या ठिकाणी होऊ शकतो, सो त्यांना भीती दाखवणं हा आपला, याला काय म्हणतात, न्यूक्लिअर डिटरन्स असं म्हणतात. ठीक आहे, चीन व पाकिस्तान दोघांनी आपण हा संदेश दिलेला आहे. चला आता पुढे बघा, जे मी तुम्हाला म्हटलं की जगाला बुद्धाची नाही तर आता युद्धाची गरज आहे का, असा प्रश्न का उपस्थित केलेला आहे किंवा जगाने बुद्धाला नाकारलेला आहे का आणि युद्धाला जवळ केलेला आहे का. सो हे या स्थितीमधून आपल्याला दिसून येतं जगातील जी अण्वस्त्रांची स्थिती आहे. जानेवारी 2026 पर्यंत एकूण अण्वस्त्रे जर आपण जगात बघितले तर ती 12,187 इतकी दिसून येतात. आणि जेव्हा जपानवर अमेरिकेने हल्ला केलेला होता त्यामधून काय निष्पन्न झालं हे जगाने अजून सुद्धा समजून घेतलेलं नाही. ठीक आहे, लष्करी साठ्यातील वापरायोग्य जी अण्वस्त्रे आहे याचा जर नंबर पाहिला आपण 9,745 दिसून येतो. प्रत्यक्ष तैनात असलेली जी अण्वस्त्रे आहे ते 4,012 दिसून येतात. आणि हाय अलर्ट वर ठेवलेली जी अण्वस्त्र आहे सो ही 2100 ते 2200 इतकी दिसून येतात. म्हणजे सर्व जगालाच आता युद्ध हवं आहे का, हा महत्वाचा कन्सर्न त्या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. चिंतेची बाब काय आहे तर शीत युद्ध संपल्यानंतरही ही जी काही न्यूक्लिअर पॉवर आहे, ही काही जी स्पर्धा, ही जी काही कॉम्पिटिशन आहे ती अजूनही थांबलेली नाही. उलट आधुनिक तंत्रज्ञानामुळे ती अधिकाधिक आपल्याला प्रगत होताना दिसून येत आहे. ठीक आहे, असा हा रिपोर्टला जर अनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येतं. बघा आता अजून काय आहे तर कोणाकडे किती ही न्यूक्लिअर वेपन्स आहे याचा हा अहवाल आहे. तर युनायटेड स्टेट्सकडे जर आपण बघितलं, अमेरिकेकडे जर बघितलं तर 5,042 दिसतं, पण रशियाकडे जर बघितलं तर 5,420 दिसतं. आणि म्हणून रशिया हा 1 नंबरवर आपल्याला दिसून येतो आणि अमेरिका हा 2 नंबरवर. युकेला जर बघितलं तर किती आहे, 225 आहे. ठीक आहे, त्यानंतर हा देश कुठला आहे, फ्रान्सला जर बघितलं तर आपल्याला किती दिसून येतात, 370 दिसून येतात. आणि चायनाला जर बघितलं, आपली नेबरिंग कंट्री, 620 दिसून येतात. बघा, चायना सुद्धा मागे नाही, चायना पुढे असायलाच पाहिजे. इंडिया आणि पाकिस्तान बघितलं तर आपल्याला हेच जे आकडे आहेत ते 190 आणि 170 पाकिस्तानसाठी असे दिसून येतात. सो या आकडेवारीवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो महत्वाची आकडेवारी आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, सो आय होप की हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता बघा, या अहवालामध्ये अजून एक भारत पाकिस्तानला घेऊन त्यामध्ये काही सांगितलेलं आहे, काहीतरी दर्शवलेलं आहे. ते काय आहे तर भारत पाकिस्तान संघर्षाने काय दाखवलेले आहे. सिप्रीच्या मते 2025 मधील तणाव जो कोणता ऑपरेशन सिंधूर आणि त्यानंतरची जी परिस्थिती आहे मग ते काय दाखवते तर पूर्वी असा आपल्याकडे समज असायचा की अण्वस्त्रधारी देश जे आहे ते युद्ध टाळतात का, कारण ती एक जी न्यूक्लिअरची जी भीती असते त्यामुळे युद्धाला तिथे स्कोप मिळत नाही, सगळे घाबरून बसलेले असतात. सो असा मेसेज त्या ठिकाणी दिसून येत होता. परंतु भारत पाकिस्तान मध्ये जर बघितलं तर कारगिलचं युद्ध झालेलं आहे, बालाकोट झालेलं आहे 2019 मधलं. 2025 मध्ये काय झालेलं आहे, ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे. सो काहीतरी छोट्या मोठ्या प्रमाणात कुरघोड्या त्या ठिकाणी चालू आपल्याला दिसतात. सो यासारख्या घटना घडलेल्या आहे. म्हणजेच काय की आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन्स असून सुद्धा, म्हणजे अण्वस्त्रे असूनही या लष्करी कारवाया होत आहे, त्या अजूनही थांबलेल्या नाही.
येते लक्षामध्ये. सो हा एक महत्वाचा कन्सर्न सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. आय होप हा रिपोर्ट काय दाखवतो, काय दर्शवतो, यामध्ये आकडेवारी का महत्वाची आहे आणि कुठले देश त्यामध्ये आपल्याला फर्स्ट पोझिशनला दिसून येतात, भारताचा नंबर त्यामध्ये कितवा आहे, हे तुमच्या सर्व गोष्टी या अहवालातून तयार झालेल्या असेल किंवा कव्हर झालेल्या असेल, जेणेकरून परीक्षेत जर प्रश्न आला तर तुमचे प्रश्न निश्चितच या मधून सॉल्व्ह होतील. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे, व्हॉट डू यू थिंक? हे अण्वस्त्र जे आहे किंवा ही जी न्यूक्लिअरची जी स्पर्धा आहे ती कुठेतरी कमी झालेली पाहिजे का? संरक्षणावरचा जो खर्च आहे तो कुठेतरी कमी झालेला पाहिजे का? तुमचं काय मत आहे मला कॉमेंट सेक्शन मध्ये निश्चितच तुम्ही सांगू शकता. एक प्रश्न तुमच्यासाठी ठेवलेला आहे, खालीलपैकी कोणत्या दोन देशांकडे मिळून जगातील सुमारे 83% अण्वस्त्र आहे? ठीक आहे, कुठले ते दोन देश होते ज्यांच्याकडे सर्वाधिक अण्वस्त्र किंवा न्यूक्लिअर वेपन होते? याचं अनालिसिस मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एकदा ऑप्शन्स तुम्ही बघून घ्या, याचं उत्तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. ठीक आहे, आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. काय झालं? समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपयामध्ये तुम्हाला इतक्या माफक दरात अवेलेबल आहे, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्वाचं काय तर लाईफ टाइम व्हॅलिडिटी. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत त्या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून, आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर सुद्धा तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, तुम्हाला जर काही गायडन्स हवं असेल, निसंकोचपणे माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला एओनाएस ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, जे गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये आहे नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड आहे. हा QR कोड स्कॅन करा आणि एओनाएसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जिथे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर प्लस वेबसाईट सुद्धा देत आहे. निश्चितच तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता, व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.